मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज ते बैठकीला आलेले नव्हते, पण आमची भूमिका स्पष्ट आहे। 5 दिवस त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मदत दिलेली आहे, पण आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत पहिली उचल जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाना चालू करायचा नाही। त्यामुळे ऊस रोखणं हे आमचं चालूच राहील। आणि शेतकऱ्यांना माझं विनंती आहे की तुमचा ऊस म्हणजे काय चिरमुरा नाही कोणी घेऊन मुठभर घेऊन जायला। तेव्हा जोपर्यंत दर निश्चित होत नाही तोपर्यंत तोडी घेऊ नका। काही कारखाने जबरदस्तीने शेतकऱ्यांना तोडी लादण्याचा प्रयत्न करतात, ती वाहनं रोखल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न करून जर का पोलीस पुढे आले तर पोलिसांना माझा इशारा एवढाच आहे की मुळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बहुतेक कारखान्यांना गाळप परवानाच दिलेला नाही आहे। त्यामुळे मुळातच कारखाने बेकायदेशीर चाललेले आहेत। त्यामुळे एक जबाबदार नागरिक आहे ना, त्यानं एखादा कारखाना काही बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याला रोखणं आमचं काम आहे। त्यामुळे पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।